सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। हर्षल घाटकर सर यांची शाळेने शिकवण देऊन संस्थेचे सचिव इकडे बघायचं। अनिता भोसले यांचे शाळेने शिकवण देऊन स्वागत। संस्थेचे व्यवस्थापिका मी केने मॅडमला विनंती करते की त्यांनी त्यांचे स्वागत करावे। सर यांचे शाळेने शिकवण देऊन स्वागत। संस्थेचे सदस्य सुनीता मॅडम यांना विनंती करते की त्यांनी शाळेने शिकवण देऊन करावे करतील। संतोष कंसे सर यांचे नंदकुमार नलावडे सर यांचे स्वागत। विशेष शिक्षक बाबर सर श्री नाही लावणार। Happy birthday to you. Happy birthday to Tatya. Happy birthday. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, दुनिया हजारों साल ये मेरी है आरज़ू। Happy birthday to you, Happy birthday to Tatya. Happy birthday to you. Dikshitya.
म्हणून घेतला मिसाल तू रे तू Happy birthday to you. आदरणीय ताई साहेब सर्वच तात्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य तसेच या ठिकाणी तात्यांवर जीवापाड प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी आरवाईसर असतील कोटेकर असणार आहे. कारण सांगितले पाहिजे रात्री बरोबर 12 वाजून 19 मिनिटांना महाराजांचा फोन आला दिल्लीवरून आणि विचारलं म्हणजे तुम्ही झोपला आहात का? तर होय महाराज साहेब. तर म्हणजे ठीक आहे तुमच्या आता झोपड करत नाही परंतु आज तात्यांचा वाढदिवस तुम्ही आज तालुक्यामध्ये कार्यक्रम बरेच आहेत. लोकांनी उत्स्फूर्तपणे घेतलेले मुलांनी सर्व तात्यांच्या सर्व बंधूंनी हा कार्यक्रम व्यवस्थितपणे आणि उत्स्फूर्तपणे बऱ्याच ठिकाणी घेतलेले आहेत. त्या सर्व कार्यक्रमांना आणि तात्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्या खूप खूप लक्ष शुभेच्छा. आणि एक सर्वांना सांगा की लवकरच अजून एक खुशखबर आपल्याला दिल्लीवरून आपल्याला तात्यांच्या बाबतीत मिळेल आणि त्या सर्व आपल्या चांगल्या बातमीची आपण सर्वजण प्रतीक्षा करूया. तात्यांना खरं पाहिलं तर बरेच जण आता समाजामध्ये कपडे शिवणारे बरेच असतात परंतु गोंधळ शिवणारा माणूस कोण पाहिला नसेल. परंतु मित्र या ठिकाणी आवर्जून मी या ठिकाणी उल्लेख करेन. खरोखर जनसामान्य कुटुंबांच्या अश्रू पुसणारा जनसामान्य कुटुंबांच्या बाबतीत अतिशय प्रेम जिव्हाळा जपणारा कुणाचाही सुख दुःख असो तिथं प्रथम पोचणारा कुणाच्याही कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहणारा म्हणलं तर या ठिकाणी एकच जिल्ह्यामध्ये नाव येतं ते म्हणजे तात्या. खरं पाहिलं तर कुठलं राजकीय काम असू द्या सामाजिक काम असू द्या या जिल्ह्यातील कसलाही चिरा राजकीय असू द्या त्या सुखाचा म्हणलं तर फक्त आणि फक्त त्याचं एकच औषध आणि एकच डॉक्टर या जिल्ह्यामध्ये आहेत ते म्हणजे तात्या. म्हणून त्यांना प्रदेश भाजपाने केंद्रीय समितीने सुद्धा जिल्ह्याची जी महत्वाची जबाबदारी लोकसभेचे समन्वयक म्हणून त्यांनी अतिशय नेटाने ताकदीनं ती जबाबदारी केली. तिचं मूर्त स्वरूपात या ठिकाणी रूपांतर केलं आणि त्यांच्यामुळे आज या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एक चांगल्या प्रकारचे यश या भारतीय जनता पार्टीला मिळालं. नेते आदरणीय सुनील तात्या काटकर आज यांचा वाढदिवस आहे. आज जवळजवळ 13 ठिकाणी हा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये होणार आहे. आजच्या या मतिमंद शाळेमध्ये खरं ही मुलं म्हणजे भाऊ हे स्पेशल चाइल्ड आहे. विशेष मुलं त्यांना म्हटलं पाहिजे कारण या मुलांची दुःख या मुलांचे असणारा जे दुःख पुसण्याचं काम आणि उत्साह वाढवण्याचं काम दरवर्षी तात्यांच्या वाढदिवसा दिवशी होत असतं. आजच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आज तात्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य या ठिकाणी आहेत. खरं मावशी तुम्ही धन्य झालात कारण तुमच्या पोटी असा कर्तव्यवान मुलगा जन्माला आला. आईची कुस तेव्हा पवित्र होते धन्य होते आणि म्हणून खरं तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीचे संस्कार तात्यांच्यावरती घडवलेले आहेत. खरं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं एका स्त्रीचा हात असतो असं म्हणतात परंतु ती स्त्री कोण असते तर 2 स्त्री असतात. एक त्यांची जन्मदाती आई असते आणि दुसरी त्यांची सौभाग्यवती अर्धांगिनी असते. त्यामुळे वहिनी तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद एवढ्यासाठी की तात्यांचा बराचसा वेळ हा समाज कार्यासाठी आणि छत्रपती उदयनराजे महाराजसाहेबांच्या कार्यकर्त्यांना सांभाळण्यामध्ये जात असतो आणि त्यामुळं घरची जबाबदारी ही खरं तुम्ही दोघी अत्यंत चांगल्या पद्धतीनं पार पाडत असल्यामुळं तात्यांना हे शक्य झालं आहे. त्यामुळं तुम्ही असं तुमच्या म्हणजे तात्यांच्या बहिणी सुद्धा तसं तात्यांच्या या देशामध्ये त्यांचाही वाटा कारण घरातून ज्या वेळेला एखाद्या पुरुषाला सपोर्ट करतो त्याच वेळेला तो बाहेर करू शकतो. आता आम्हाला सांगितलं की तात्या म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे प्रत्येक आजारावरती एक औषध म्हणजे सुनील तात्या. कारण पाहिलं गेलं तर समाजामध्ये अनेक अडचणी आहेत. कुणाचं दवाखान्यामध्ये पेशंट आजारी आहे आणि त्याचं बिल पेमेंट करायचं
काय नाही तात्याकडे गेलं पाहिजे. तात्याने लगेच त्या डॉक्टरला फोन करायचा आणि सांगायचं असं असं गरीब कुटुंबातील व्यक्ती आणि त्यांचं बिल कमी करा. त्या पेशंटच्या कुटुंबातील व्यक्तीला माहिती नसतं की तात्या किती बिल कमी करू शकतात आणि तो जो आनंद हा प्रचंड आनंद असतो. म्हणजे माणसानं काम करत राहावं, परंतु तात्यांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये ही केलेली जी चांगली काम आहे त्या चांगल्या कामाची पोचपावती लवकरच त्यांना भारत सरकारच्या वतीनं सन्मानित केलं जाणार आहे. बाबा तुम्ही अत्यंत चांगली गोड बातमी दिली, कारण या बातमीची आपण बरेच वर्ष प्रतीक्षा करतोय. तर आता जी विधान परिषद झाली, या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 100% तात्यात आमदार पाहिजे असं सर्वसामान्य सगळ्यांची इच्छा होती. परंतु परमेश्वराच्या मनामध्ये वेगळं आहे. त्याहीपेक्षा मोठं पद तात्यांच्या रूपाने आपल्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांना मिळणार आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं जे नाही दुरुस्त आहे. म्हणजे थोडं थांबलं, कारण तात्या हे एखाद्या पक्षाची जबाबदारी घेतल्यानंतर ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत असतात. आज मंचावरची पाहिलं तर अत्यंत सगळी महत्वाची मंडळी सगळ्यांचा नाव, पण राजाभाऊचा विशेष उल्लेख एवढ्यासाठी केला पाहिजे. आमचे राजू वर्गे आणि आमचा सोनेमुळे ही मंडळी सारखं तात्याचा वाढदिवस आला आपला आणायचं काहीतरी करायचं आहे आणि वेगवेगळं करणाऱ्या सगळी मंडळी तात्यांच्यावर प्रेम करणारे. म्हणजे तात्यांनी एवढ्या लोकांची कामं केली. बघा शाळेच्या ऍडमिशन पासून दवाखाना असेल किंवा कुणाची नोकरी असेल, नोकरीमध्ये कुणाला सस्पेंड केलं असेल त्यालाही परत नोकरीमध्ये घ्यावं यासाठी. म्हणजे ज्या वेळेला बाळासाहेब बाहेर असतात त्यावेळेला संपूर्ण पार्टीची जबाबदारी तात्या हे समजत असतात. संतोष भाऊ तुम्ही आम्ही, कारण आज जर तसं पाहायला गेलं तर या सूर संगीत या ग्रुपनं ज्या वेळेला एवढ्या चांगल्या, त्याचबरोबर आईसाहेबांचाही आशीर्वाद तात्यांच्या पाठीमागे आहे. त्यामुळे तात्यांना भविष्य काळामध्ये काही कमी पडणार नाही. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडे त्यांचं लक्ष आहे. आज तसं पाहिलं गेलं तर तात्या सोन्यागती बनणार नाही, पण तात्या परीस आहे. कारण सोनं आपण बँकेमध्ये ठेवू, एखाद्या सावकाराने गाण ठेवून कपाटात ठेवू, परंतु तात्या हे परीस आहे. एखाद्या कार्यकर्त्याने लोखंडाला परीस लागलं की त्याचं सोनं होतं, तसं सगळ्यांचं सोनं करणारा हा परीस म्हणजे तात्या. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व सुनील तात्या मित्रमंडळाच्या वतीनं, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे महाराज साहेब मित्र मंडळाच्या वतीनं तात्यांना दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी आणि आनंद भगत लाभावा अशा पद्धतीची परमेश्वराजवळ प्रार्थना करतो आणि थांबतो. शुभेच्छा बोलतो आणि तुमचे विशेष मामाकडे पोहोचले, तुमचे आशीर्वाद आहेत मामाला, त्यासाठी थँक्यू. तात्यांबद्दल बोलायचं म्हणजे एक आदर्श व्यक्तिमत्व आणि सर्वांचे लाडके नेते आणि सहकारी असे हे तात्या आपले आणि माझे बंधू यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. आजचा दिवस म्हणजे एक आनंदाची पर्वणी आहे असं मला वाटतं. कारण तात्यांबद्दल जे काय ऐकले, म्हणजे तात्यांबद्दल वेगळा काही सांगायला नको, कारण इतकं सगळं मी बाहेर आम्ही जेव्हा फिरतो तेव्हा एक तात्यांची चर्चा किंवा कौतुक होतं, तेव्हा आमचं मन खरंच खूप कॉलर होते आणि मन भरून येतं की असा भाऊ जन्मोजन्मी आम्हाला मिळावा. आणि खरंच म्हणजे तात्यांनी समाजकार्य करतच आहात प्रामाणिकपणे, त्यांचं कर्तव्य करत आहेत, पण ते फॅमिली सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि आपुलकीने जपत असतात. सगळ्यांचं जे काय कोणाला हवं नको असेल तर तेही ते तेवढ्या वेळ काढून ते सगळ्यांची इच्छा, सगळ्यांना जे काय हवं नको असेल ते तात्या जबाबदारीने पार पडतात. त्यामुळे असं वाटतं की तात्या आणि कधी थकत नाहीत, एवढ्या समाजामध्ये फिरत असतात कायम. म्हणजे त्यांना आराम हा असा भेटत नाही. आम्हाला थोडंसं वाटतं की भावाबद्दल की त्याला थोडासा आराम भेटावा, त्याची तब्येत व्यवस्थित राहावी, तरी सुद्धा तो रात्रंदिवस समाजासाठी काम करत असतो. आणि त्याला माझी आई हे घर सांभाळत असते पूर्णपणे. आईला पूर्ण जबाबदारी आई पार पडत असते. त्यामुळं तात्याला माहिती आहे की आपण जरी बाहेर फिरलो तरी घरामध्ये माझी आई खंबीर आहे आणि ती सगळं बघत असते. आणि मी सांगितल्याप्रमाणे एक यशस्वी पुरुषामध्ये
स्त्री असते ती खरंच आमची वहिनी आहे, की ती घराला घरपट देणारी आहे, घर सांभाळणारी आहे. आणि सगळे आमचे जे नातेवाईक आहेत ते सगळे असे खूप एकत्र कुटुंब आमचं खूप छान चाललेलं आहे आणि ते फक्त तात्यांमुळेच. तर तात्यांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. असाच भाऊ मला जन्मोजन्मी लाभावा. आणि तात्यांना एवढंच विनंती करते की हे जे सहकारी आहेत सगळे तात्यांचे ते सुद्धा कायम तात्यांच्या कायम बरोबर राहावेत. आणि त्यांचंही खूप मोठं सहकार्य असतं तात्यांना. आणि तात्याही कुणीही गरीब असू द्या, कुणी अगदी रस्त्यावरचा माणूस असेल आणि तो टाकून जर दिसला तर त्याचंही काम तात्या खूप छान पद्धतीनं करतात. तात्यांच्याकडे कुठलाही भेदभाव नाहीये. ते येणाऱ्या सर्व लोकांना हे आपलं म्हणून प्रेमाने त्यांची कामं करत असतात. आणि हे सगळं आम्हाला ऐकायला मिळतं तेव्हा खूप छान वाटतं. आणि मी तात्याने एवढीच ईश्वराला एवढीच प्रार्थना करते की तात्यांचं आयुष्य खूप निरोगी आणि सुख समृद्धीचं जावो एवढीच स्वामींच्यांनी आणि ईश्वरांनी प्रार्थना करते. धन्यवाद. माझा लाडका तात्या, त्याला मी शुभेच्छा देते, खूप खूप शुभेच्छा. पोएम तयार केली होती ती मी बोलते पप्पांसाठी. हॅपी बर्थडे टू माय फादर. Some know you as a respected leader, others know you as a voice of hope. But to me, you are simply my father, my greatest friend and my biggest inspiration. Your courage teaches me to stand tall. Your humanity reminds me to stand proudly. And your dedication to serving people show me the true meaning of leadership. May every step you take bring progress. May every dream you hold comes true. May God bless you with your good health, happiness and endless success. Wish you many many happy returns of the day. Thank you. आदरणीय व्यासपीठावर जमलेले सर्व माझे कुटुंबीय, तात्यांचे सर्वच सहकारी आणि इथे जमलेले सर्व गोड मुलं, या सर्वांच्या वतीने मी प्रथम तात्यांना वाढदिवसाला खूप खूप शुभेच्छा देते. ईश्वरचरणी ही प्रार्थना आहे की त्यांना निरोगी उदंड आयुष्य लाभो. आणि तसेच हे आपल्या पूर्ण सातारा जिल्ह्यासाठीच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी तात्या जे काही कष्ट करतायत किंवा जे काही त्यांचे आपल्या सर्वांना जी काही मदत आहे ते अशीच पुढे आपल्याला भेटत राहावी. मला म्हणजे खात्रीच आहे की आमच्या घराचं एकही काम त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. आणि म्हणजे ती एक अशी व्यक्ती आहे की समाजाचा एवढा बोज त्यांच्यावरती आहे, एवढी कामं आहेत तरी घरातला एकही प्रोग्राम त्यांनी कधीच मिस केलेला नसेल. म्हणजे एक छोटं मुलाचं बारसं असू किंवा लिटरली म्हणजे जे लग्नाचा हर एक प्रोग्राम तिथं मोठा झाला तर छोट्या छोट्या कार्यक्रमापासून तात्यांची उपस्थिती ही कायम असते. म्हणजे ते असं उदाहरण आहे की लोकांना कायम असतात की बाई मला हे काम आहे त्यामुळे मला जमणार नाही, पण तात्या हे अशी व्यक्तिमत्व आहे आमच्या घरात की त्यांचं कायम म्हणजे हर एक कार्यक्रमात हर एका प्रोग्राममध्ये तात्या कायम सोबत असतात. आणि त्यांचं ते 5 मिनिटाचं आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन पण आपल्याला असे स्फूर्ती देऊन जातं की हा म्हणजे आपल्याला एक जिद्द भेटते. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की तात्या ही एक अशी व्यक्ती आहे की जी कोणत्याच पदाचा किंवा कोणत्याही एक पदाची कोणतीही अपेक्षा न
आपल्या पूर्ण भारतात होईल अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि माझ्याकडून माझ्या संपूर्ण काटकर कुटुंबियाकडून तात्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांची अशीच प्रगती होत राहो आणि त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असंच होत राहो ही सदिच्छा. थँक्यू. एवढ्या लोकांची शांतता बघूनच लक्षात येतं की तात्यांच्यावरती प्रेम करणारी माणसं किती आहेत. त्यांना एवढी भूक लागलेली आहे तरी शांतपणे त्यांच्याबद्दल ऐकून घेत आहेत. खरंच तात्यांची खूप कीर्ती आहे. सांगत तेवढं कमीच पडणार आहे. पण आत्ताची वेळ बघता पुन्हा एकदा तात्यांना सगळ्यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. असेच आपल्या मुलांवरचे प्रेम, मार्गदर्शन आणि आपल्या आशीर्वाद कायमसाठी बालगृहाला लाभत राहावे अशी मी अपेक्षा करते. आणि इथे बरीचशी मंडळी म्हणजे बऱ्याचशा स्त्रिया इथे उपस्थित आहेत. तर मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छिते. पण जेव्हा चालते बघ.